नमस्कार मित्रांनो, ठरल तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुनला अश्विनचा फोन आलेला असतो. अर्जुन म्हणतो, हॅलो हॅलो अश्विन बोल, परंतु नेटवर्क नसल्यामुळे अर्जुनला अश्विनच बोलणं काही ऐकू येत नसतं. तर आता प्रतिमा विचारतात की कोणाच्याच मोबाईलला नेटवर्क नाहीये का? तर आता नाही अश्विन, फोन आणि आपल्याला काही येत नाहीये. याचा अर्थ आपल्या मोबाईलला नेटवर्क नाहीये, पण घरचे सर्वच जण आपली वाट पाहत आहे एवढं मात्र नक्की. आपल्याला निघावं लागेल. तर अर्जुन म्हणतो की हो. आता रविराज सर प्रतिमा त्यांचा हात पकडतात आणि त्यांना गाडीपाशी घेऊन येत असतात. तर त्यावेळी अर्जुन सायलीला विचारतो, बायको तुला सगळं आठवतं? तर सायली म्हणते, हो सगळं अगदी लख आठवतं. मीच तन्वी आहे आणि आता मी अख्ख्या या जगाला ओरडून सांगू शकते की हो मी तन्वी आहे. सायलीच्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहून आणि त्यानंतर आता अर्जुन, सायली, रविराज सर आणि प्रतिमा घरी जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सचिन आणि राकेश दोघेही ड्रिंक करण्यासाठी बसतात आणि दोघेही वाट पाहत असतात फोनची. आतापर्यंत फोन आल्यामुळे सचिन राकेशला म्हणतो, राकेश अजून कसा नाही आला फोन? म्हणजे हा ना, तुला फोन यायला हवा होता ना? राकेश म्हणतो, नाही रे. अरे आत्ता कुठे अपघात झाला असेल आणि ती जागा इतकी विचित्र आहे ना, इतकी अंधारात काळोख्यात आहे ना की कोणाला काहीच कळणार नाही. खरं तर रात्रीच्या वेळी त्या रस्त्याने कोणी जातही नाही आणि कोणी गेलंच तर मग ती व्यक्ती तो अपघात पाहणार. त्यानंतर ती व्यक्ती पोलिसांना फोन करणार. पोलिसांना म्हणणार, हॅलो हॅलो या ठिकाणी एक अपघात झालाय. मग पोलीस त्या ठिकाणी पोहोचणार. घटनास्थळी पोलीस गेल्यानंतर ते कदाचित सुभेदारांना फोन करतील किंवा माझ्या आईला फोन करतील आणि त्यानंतर या सगळ्या प्रोसेसनंतर यातील कोणीतरी एकजण मला फोन करेल. अपघात तर होणार आणि फोन तर येणार, पण आता वाट पाहावी लागणार. पण सचिन, अरे तू असा शांत का बसलायस? तू ड्रिंक कर ना. अरे दारू पी, एन्जॉय कर. कशाला उगाच टेन्शन घेतोयस? टेन्शन घेऊ नकोस, सगळं काही नीट होईल बघ. आणि त्याचवेळी राकेशला आईचा फोन आलेला असतो. सुमन काकूंचा फोन येतो आणि तो फोन सचिन पाहतो आणि म्हणतो, राकेश फोन आलाय. आता ठरल्याप्रमाणे आईचा फोन आला हे पाहून राकेश खुश होतो. तर सचिन म्हणतो, घे आपल्याला हवी तशी बातमी असेल, धमाका घडला असेल. राकेश फोन उचलतो आणि म्हणतो, हॅलो आई बोल. तर आता सुमन काकू म्हणतात, राकेश अरे कुठे आहेस तू? राकेश म्हणतो, मी मित्राला भेटण्यासाठी आलोय. काय झालं आई? तू असा अचानकच का फोन केलास? काही झाले का? तर सुमन काकू म्हणतात, राकेश अरे तू गेल्यानंतर भाऊची प्रतिमा, वहिनी आणि सायली, अर्जुन कुठेतरी बाहेर निघून गेलेत, पण अजूनपर्यंत घरी आलेच नाहीयेत. तर आता राकेश म्हणतो, काय? पण ते नक्की कुठे गेले आहे? सुमन काकू म्हणतात, मला काहीच माहीत नाही. राकेश म्हणतो, अगं मग त्यांच्यापैकी कोणाला तरी फोन करून बघ ना. तर सुमन काकू म्हणतात, नाही ना रे, तुला काय वाटतं मी फोन केला नसेल का? अरे पण चौघांचेही फोन लागत नाहीयेत. आता राकेश धक्का बसल्याच नाटक करतो आणि म्हणतो, आई काय बोलतेस तू हे? तर सुमन काकू म्हणतात, हो अरे हे सगळं काही विचित्रच आहे ना रे. तर राकेश म्हणतो, हो ना, हे तर खूप डेंजरच आहे. सुमन काकू म्हणतात, राकेश तू एक काम करतोस का? तुझ्या आणि आता त्यांना शोधून घेऊन ये. हो तर तू पोलिसांशी बोल, तू काहीही कर, पण सायली अर्जुनला घरी घेऊन ये. राकेश म्हणतो, हो मी सायली अर्जुनला घरी घेऊन येतो. तर सचिन ॲक्टिंग करत म्हणतो की हो खांद्यावरूनच घेऊन येतो. तर दोघेही खूप खुश असतात. परंतु त्याचवेळी आता अर्जुनची एंट्री झालेली असते. अर्जुन आवाज देत म्हणतो की आम्ही आलोय आणि हा आवाज आता राकेशने ऐकलेला असतो. राकेशला धक्काच बसतो. तर सर्वजण घरातील उठून उभे राहतात. प्रतिमाहत्या, रविराज सर, अर्जुन आणि सायली चौघही आलेले असतात. पण आता सायली मात्र घराबाहेरच उभी असते. घरात पाऊल टाकण्या अगोदरच सायलीला तिचं बालपण आठवत असतं. लहानपणीच्यात नवीने म्हणजे सायलीने कुटुंबासोबत घालवलेला वेळ, सुभेदारांच्या घरात तिने केलेली मज्जा मस्ती, हे सर्व बालपणीचे क्षण तिच्या डोळ्यासमोर असतात.
25 वर्षापूर्वी अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त सुभेदारांच्या घरी आलेली तन्वी आणि आता 25 वर्षानंतर सायलीने पुन्हा एकदा त्या घरात पाऊल टाकलेलं असतं. तन्वी म्हणून तीच हे पहिलं पाऊल असतं आणि त्यावेळी तिला सगळा भूतकाळ आठवत असतो. अर्जुनच्या वाढदिवसादिवशी तन्वीच येणं आणि अर्जुनला पहिलं औक्षण तन्वीने करणं हे सर्व क्षण तिला आठवतात. सायली हळूवारपणे एक एक पाऊल पुढे टाकत घरात येत असते तर सर्वजण सायलीकडे पाहतात. कोणाला काहीच कळत नसतं परंतु सायली सगळ्या आठवणी ताज्या करत आठवणींना उजाळा देत आपल्या घरात आपल्या माणसांसमोर उभी असते. आता सायलीला सगळं या गोष्टी अगदी लख आठवत असतात आणि ती डोळे भरून आपल्या माणसांना आपल्या घराकडे पाहत असते. इथे मात्र सुमन काकूंच्या हातात फोन चालूच असतो आणि राकेश हे सगळं काही ऐकतं असतो. तर इकडे सायली एक एक पाऊल टाकत पुढे येते आणि म्हणू लागते की आज पहिल्यांदा मला जाणवते की मी तन्वी म्हणून या घरात आली आहे. आता सायली घरातील प्रत्येक गोष्ट अगदी डोळे भरून पाहत असते. तिच्या सगळ्या आठवणी असतात 25 वर्षांपूर्वी या घरातल्या सगळ्या आठवणी तिला आजही आठवत असतात. आता सायली मात्र या सगळ्या आठवणींमध्ये हरवून गेलेली असते. तर अर्जुन सायलीला भानावर आणत म्हणतो, सायली. आता सायली पुढे येते त्यावेळी अस्मिता त्यांना प्रश्न करत म्हणते, कुठे होता तुम्ही सर्वजण आणि तुमचे फोन का लागत नव्हते? तर कोणी काहीच बोलत नाही. तर सायली प्रतापरावांकडे पाहते आणि मनाशीच म्हणते, मामा तू मला ओळखलस का रे? तर आता कल्पनाताई सायलीच्या काळजीने सायलीला प्रश्न करत म्हणतात, सायली तू रात्रीची घराबाहेर पडलीसच का? पण सायली काहीही बोलत नाही. ती शांतपणे फक्त कल्पनाताईंकडे पाहते आणि मनाशीच म्हणते, मामी मीच तुझीत नवी आहे. आता अश्विन सर्वांना शांत करतो आणि म्हणतो, मम्मा एक मिनिट, पण तुम्ही सर्वजण ठीक आहात ना? असं म्हणत अश्विन त्या सगळ्यांना विचारतो. तर सर्वजण होकार देतात. तर सुमन काकू म्हणतात, माझा जीव घरी वर खाली होत होता. मला भीती वाटत होती आणि म्हणूनच तुम्हाला शोधत मी इथे आले. तर रविराज सर म्हणतात, सुमन काळजी करू नकोस, आम्ही ठीक आहोत. आणि हा आवाज आता राकेश ऐकतो. त्यावेळी राकेशला धक्का बसतो. राकेशच्या लक्षात येतं की ही चौघही जिवंत आहे आणि इथे मात्र राकेशच्या हाही डाव फसलेला असतो. आता इथे सायली मात्र पूर्णांकडे पाहते आणि आवाज देत म्हणते, पूर्णा आजी, आणि नकळतच ती पूर्णांना मिठी मारते. पूर्णा म्हणतात, अगं सायली काय झालं बाळा, तू ठीक आहेस ना? तर कल्पनाताई पण आवाज येत म्हणतात, सायली काय झालं, तू ठीक आहेस ना? तर सायली म्हणते, हो मी एकदम मस्त आहे, मी खरंच खूप खुश आहे. आता सायली पुन्हा एकदा जुन्या आठवणींमध्ये रमून गेलेली असते. अर्जुन तिला भानावर आणतो. तर सायली आता अर्जुनच्या बाजूला येऊन उभी राहते. तर त्यावेळी पूर्णाजी त्यांना प्रश्न करत म्हणतात की कुठे गेला होता तुम्ही? तुम्हाला ही किती फोन करतोय आणि तुम्ही कोणीच फोन उचलत नव्हता किंवा कोणाचा मध्ये फोन लागतही नव्हता. मग काय समजायचं? आम्ही किती घाबरून गेलो होतो आम्ही, पण तुम्ही चौघही होता कुठे? तर आता अर्जुन म्हणतो, सगळं सांगतो तुम्हाला, तुम्ही अगोदर बसून घ्या बरं. असं म्हणत अर्जुन सगळ्यांना बसायला सांगतो आणि आता कुठलाही प्रकार लपून न ठेवत अर्जुन घडलेला सर्व प्रकार घरी सांगतो. आणि त्यावेळी मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो. सगळ्यांच्याच काळजाचे ठोके चुकतात, कारण सर्वजण घाबरून गेलेले असतात. वेळच अशी आलेली असते की रविराज सरांची गाडी कंट्रोल होत नसते, तिला ब्रेक लागत नसतात. त्यावेळी अर्जुन म्हणत असतो, सीनियर गाडी थांबव, परंतु गाडी काही थांबत नसते. ब्रेक फेल झालेले असतात. परंतु शेवटी अर्जुन गाडी जंगलात घालायला सांगतो आणि त्यावेळी अर्जुनने ती गाडी कशी बशी कंट्रोलमध्ये आणलेली असते. आणि हे जे काही घडलं आहे ते एकूण घरातील सर्वच जण घाबरून जातात. पण हे सगळंच आता राकेशही ऐकतं असतो. आता हे सगळं ऐकल्यानंतर राकेशला खूप राग आलेला असतो, त्यांचा संताप होत असतो आणि तो आपल्या हातातील मोबाईल खाली फेकून देतो.
त्यावेळी सचिन राकेशला म्हणतो, काय झालं राकेश? तू म्हणाला होतास ना की तू तुझं काम अगदी चोख केलेस, आता बोल ना हे तुझं चोख काम. आता मात्र राकेशला काहीच बोलता येत नाही, कारण राकेशच्या हाही डाव सायली अर्जुनने उद्रून लावलेला असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं. हे सगळं ऐकल्यानंतर सर्वच जण घाबरतात, पण पुन्हा एकदा त्यांना देवी आईचा साक्षात्कार चमत्कार पाहायला मिळालेला असतो. अस्मिता म्हणते, खरंच देवी आईचीच कृपा, देवी आईचा चमत्कार, आणि म्हणूनच तुम्ही सर्वजण सुखरूप घरी आलात. तर अर्जुन म्हणतो की हो, खरं आहे, खूप मोठा अपघात होता राहिला आहे आज. आमचा जीव फक्त देवी आईमुळे वाचला. तर त्यानंतर अर्जुन म्हणतो, मग मी मेकॅनिकलला कॉल केला. तो आता सिनियरची गाडी दुरुस्त करून ठेवेल. कल्पना ताई म्हणतात, बरं ठीक आहे, आता तुम्ही सर्वजण जाऊन आराम करून घ्या. आता अर्जुन सायलीला आरामासाठी रूममध्ये घेऊन जा. तर रविराज सर म्हणतात, अश्विनचा फोन आला आणि म्हणूनच आम्ही घाबरून पहिल्यांदा इथे आलो. बरं पूर्णाची, आता आम्हाला निघावं लागेल. पूर्णाची म्हणतात, नाही, तुम्ही कुठेही जाणार नाहीत. आज तुम्ही सर्वजण इथेच राहणार आहात. आज तुमच्यावर केवढा मोठा प्रसंग उडवला होता आणि एवढं सगळं घडलं. यानंतर एवढ्या रात्री मी तुम्हाला घराबाहेर पडू देणार आहे का नाही? तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. आजची रात्र तुम्ही इथेच राहणार आहात. आता मात्र रविराज सर, प्रतिमा, आत्या कोणीही पूर्णाजींचा शब्द मोडत नाहीत. तर त्यावेळी पूर्णाजी विमलला म्हणतात, बरं विमल, 2 गेस्ट रूम तयार कर. तर आता विमल गेस्ट रूमची साफसफाई करण्यासाठी निघून जाते. तर इकडे कल्पनाई म्हणतात, बरं आता तुम्ही सर्वजण खूप थकला असाल, जाऊन आराम करा, आपण उद्या सगळ्या विषयावर बोलू. तर दुसरीकडे आश्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, कुसुमताईंनी आता डॉक्टरांना बोलावून घेतलेलं असतं. डॉक्टर आता मधुभाऊंना चेक करत असतात आणि त्यानंतर डॉक्टर आता मधुभाऊंचा ऑक्सिजन मास्क काढतात. त्यावेळी मधुभाऊ व्यवस्थित हालचाल करत असतात. आता डॉक्टर मधुभाऊंना म्हणतात, मधुभाऊ, तुम्ही स्वतःहून उठून बसण्याचा प्रयत्न कराल का? तर मधुभाऊ होकार देतात आणि ते हळूहळू उठून बसतात. आता मात्र कुसुमताईंचे अश्रू अनावर होतात आणि म्हणू लागतात, मधुभाऊ, खरंच तुम्ही बरे झालात का? मधुभाऊ, मी हे स्वप्न तर पाहत नाहीये ना डॉक्टर? हे स्वप्न नाहीये ना? डॉक्टर म्हणतात, नाही मधुभाऊ आता व्यवस्थित बरे होत आहेत. त्यांची रिकव्हरी अगदी फास्ट होत आहे. आपण म्हटल्याप्रमाणे घरी आल्यावर त्यांच्यात नक्कीच सुधारणा होईल. ते लवकरच बरे होतील. तर आता कुसुमताई म्हणतात, म्हणजे आमचे मधुभाऊ व्यवस्थित ठणठणीत होतील ना? तर डॉक्टर म्हणतात, अपेक्षा करायला काहीच हरकत नाही, कारण त्यांच्यातील ही वेगाने होणारी प्रगती पाहता ते लवकरच व्यवस्थित होतील असं मलाही वाटते. तर त्यावेळी कुसुमताई डॉक्टरांचे आभार मानत म्हणतात, डॉक्टर, खरंच तुमचे आभार. मी तुमचे आभार कसे मानू, उपकार कसे मानू, मला काहीच कळत नाहीये. डॉक्टर म्हणतात, का? त्याची काहीही गरज नाही. खरं तर हे सगळे काही देवाचेच आभार मानायला हवे. देवाचा चमत्कार आहे. तर कुसुमताई म्हणतात, हो, अगदी अगदी खरं आहे. तर त्यानंतर आता मधुभाऊ मात्र साऊ सायली असंच बोलत असतात. तर कुसुमताई म्हणतात, हे शुद्धीवर आले तेव्हापासून फक्त सायली सायली या नावाचा जप करतायत. तर डॉक्टर म्हणतात, मग त्यांना बोलावून घ्या. कुसुमताई म्हणतात, एवढ्या रात्री कस बोलवणार? मी उद्या सकाळी बोलवेन ना. आता एवढ्या रात्री फोन करणं योग्य वाटत नाही. तर मधुभाऊ म्हणतात, नाही, मला माझ्या साऊशी बोलायचंय. मला माझ्या साऊला भेटायचंय. माझ्या साऊशी बोलायचं आहे. माझ्या साऊला आत्ताच बोलवून घ्या. असं म्हणत मधुभाऊ हट्टाला पेटलेले असतात. आता मात्र कुसुमताई समोर दुसरा कुठलाच पर्याय नसतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं. सायली रूममध्ये येताच अर्जुनला म्हणते, मला सगळं काही आठवू लागलं. जसा गाडीचा स्पीड वाढत होता तसं मला माझा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर दिसत होता. मला आठवत होतं आणि त्यावेळी मला असं वाटत होतं की त्या क्षणी हे सगळं काही कालपडवाच घडलं आहे. माझा लहानपणीचा चेहरा अगदी माझ्या डोळ्यासमोर दिसत होता.
लहानपणीची मी असणारी ती तन्वी आणि माझा लहानपणीचा अर्जुन, हे सगळे काही मला अगदी व्यवस्थित दिसत होते, सगळं व्यवस्थित आठवत होतं. त्यावेळी मात्र कळालं की हो, मीच खरी तन्वी आहे, किल्लेदारांची मुलगी तन्वी. आणि पूर्णाजीनी माझं लग्न तुमच्याशी ठरवलं होत ना. आणि बघा ना, नियतीचा खेळ, योगायोग बघा, आपलं दोघांचं लग्न झालंय, असं मला सायली खुद घडलेला सर्व प्रकार सांगत असते. तिचा आनंद काही गगनात मावत नसतो. काय बोलावं, काय सांगावं, तिला काहीच कळत नसतं. अर्जुन मात्र शांतच असतो, तर उलट उत्तर करतो. त्यावेळी मात्र नागराज राकेशच्या कानाखाली मारतो आणि म्हणू लागतो, तू मला उलट उत्तर करतोयस का राकेश? तर दारू पिऊन पूर्णपणे झिंगत असतो आणि नागराजने मात्र कानाखाली मारत त्याची चांगलीच दारू उतरवलेली असते. नागराज राकेशला म्हणतो, अरे मूर्खा, मला वाटलं होतं की माझ्यासारखी चूक तू नाही करणार, पण तू सुद्धा माझ्या पावलावर पाऊलच ठेवलेस आणि तूही तेच केलं. तूही चूक केलीसच. अरे, तू तर त्यांच्या केसालाही धक्का लावू शकला नाहीस. आता दोघेही भांडत असतात. दोघांची ही भांडण चांगली जुंपलेली असतात. सचिन त्यांना शांत करतो आणि म्हणतो, एक मिनिट, तुम्ही दोघं असं भांडून काही होणार आहे का? आपण इतके प्रयत्न करून सुद्धा आपण अयशस्वी ठरतोय, तर आपण तरी काय करणार? ते सुभेदार चांगलं नशीब घेऊन जन्माला आले आहे. त्यांना कितीही धक्के दिलीत, कितीही त्यांच्यावर प्रसंग ओढवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मार्गात कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा त्या मार्गातून ते सुखरूप बाहेर पडतातही ते सुटतात. आता मात्र राकेश, नागराज आणि सचिन या तिघांचाही संताप होत असतो. तर दुसरीकडे आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं सायली मधुभाऊंना भेटण यासाठी आलेली असते आणि आपल्या मधुभाऊंना असं उठून बसलेलं पाहून, त्यांना शुद्धीवर आलेलं पाहून सायली खूप खुश असते. सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ, हे स्वप्न तर नाही आहे ना? मधुभाऊ, आज तुम्ही उठून बसलात आणि तुम्ही माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करताय. मधुभाऊ, हे सगळं काही खरं आहे ना? तर मधुभाऊ होकार देतात. तर कुसुमताई म्हणतात, अगं, मी ज्यावेळी रूममध्ये आले होते त्यावेळी माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, कारण मी ज्यावेळी रूममध्ये आले त्यावेळी मधुभाऊ उठून बसले होते. ते बोलण्याचा प्रयत्न करत होते. सायलीच्या डोळ यात आनंद अश्रू असतात. तर मधुभाऊ सायलीला म्हणतात, साऊ. तर सायली म्हणते, बोला मधुभाऊ, बोला माझ्याशी, मलाही तुमच्याशी खूप काही बोलायचे आहे. तर मधुभाऊ बोलण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यांना बोलायला जमत नसतं. त्यावेळी अर्जुन म्हणतो, बोला मधुभाऊ, प्रयत्न करा, तुम्हाला नक्की बोलता येईल. त्यावेळी मधुभाऊ बोलण्याचा प्रयत्न करत सायलीला म्हणतात, साऊ, तू सायली नाहीयेस. आता मधुभाऊंच हे बोलणं ऐकून सायली तर खुश होते, पण कुसुमताईंना मात्र काहीच कळत नाही. कुसुमताई म्हणतात, मधुभाऊ, अहो, ही तर आपली सायली आहे, तुम्ही ओळखलं नाही का तिला? मधुभाऊ म्हणतात, नाही, ही आपली सायली नाही, तर तू तन्वी आहेस. असं म्हणत मधुभाऊने सायलीला तिची खरी ओळख सांगितलेली असते. आता सायलीचा आनंद काही गगनात मावत नसतो, कारण सायलीला मधुभाऊंकडून हे ऐकायचं असतं. तर आता मधुभाऊ म्हणतात, वकील साहेब. तर अर्जुन त्यांना म्हणतो, वकील साहेब म्हणजे रविराज सर. तर आता मधुभाऊ म्हणतात की हो, त्यांची ही मुलगी आहे तन्वी, रविराज किल्लेदार. तर आता सायली आणि अर्जुनला तर आनंद होतो, पण कुसुमताईंना काहीच कळत नाही. कुसुमताई म्हणतात, काय? तर त्याचवेळी अर्जुनच्या मोबाईल वर मेसेज आलेला असतो. अर्जुन सायलीला म्हणतो, DNA रिपोर्ट आलाय. तर सायली अर्जुनला म्हणते, खरंच काय आहे त्या रिपोर्टमध्ये, सांगा ना मला. आता अर्जुन रिपोर्ट वाचतो. तर सायली विचारते, काय झालंय, सांगा ना, त्या रिपोर्टमध्ये नक्की काय आहे? तर अर्जुन म्हणतो, या रिपोर्टमध्ये तुझा आणि प्रतिमा आत्यांचा DNA मॅच झाला आहे. आता सायलीला अजून एक बातमी मिळालेली असते की ज्यामुळे सिद्ध होतं की हो, सायली हीच तन्वी. आता सायलीला ज्या पुराव्यांची गरज असते ते सर्वच पुरावे मिळालेले असतात. सायली अर्जुनला म्हणते, म्हणजे आपल्याला जे माहीत होत त्याबद्दल
दलचे आता भक्कम 2 पुरावे मिळाले आहेत आपल्याला. तर अर्जुन म्हणतो की हो, शिवाय प्रियाने तन्वीचा सॅम्पल म्हणून जो सॅम्पल लॅबमध्ये जमा केला होता तो सुद्धा 100% मॅच झाला आहे. सायली खुश होत म्हणते, म्हणजे मी तर. अर्जुन म्हणतो, हे DNA रिपोर्ट हेच सांगतायत की. तर मधुभाऊ म्हणतात, तूच तन्वी किल्लेदार आहेस आता. सायली आनंदानेच अर्जुनला मिठी मारते, परंतु कुसुमताईंना मात्र काहीच कळत नाही. कुसुमताई म्हणतात, प्लीज, माझा सगळा गोंधळ झालाय, मला सायली सांगशील का तू नक्की हे सगळं काही आहे? तूच तन्वी आहेस म्हणजे नक्की काय आहे सायली? प्लीज मला कोणीतरी सांगाल का? तर सायली म्हणते, सांगते कुसुमताई, मी तुला सगळं काही सांगते, पण आता इथे नाही, आमच्या घरी जाऊयात, मग मी सगळ्यांसमोर सगळं काही सांगते. चला आता आपण आमच्या घरी निघूयात, आपण सर्वजण जाऊयात. तर अर्जुन म्हणतो, नाही, आता नाही. तर सायली म्हणते, का आता? का नाही? आता आपल्या घरच्यांना सांगायला नको का? अर्जुन म्हणतो, नाही, ज्या क्षणाची सुभेदार आणि किल्लेदार गेली 25 वर्ष वाट पाहत आहे, तो क्षण मला त्यांना असा सहज सांगायचा नाहीये. तर सायली अर्जुनला म्हणते, म्हणजे कायम हाणायचे तुम्हाला? तर अर्जुन म्हणतो, अगं, या सगळ्याचा सोहळा व्हायला पाहिजे. अगं, ज्या दिवशी त्यांना कळालं की प्रिया ही त्यांचीत नवी नाहीये आणि त्यावेळी त्यांना तो त्रास झाला, त्यापेक्षा ही दुप्पट आनंद या गोष्टीने व्हायला पाहिजे की त्यांना ही गोष्ट कळल्यावर की त्यांची सायली हीच त्यांची तन्वी आहे आता. सायली अर्जुनला म्हणते, सोहळा म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही? तर अर्जुन म्हणतो, आपण एक गंमत करूया आता. सायली विचार करत असते की अर्जुनच्या डोक्यात नक्की काय चालू आहे. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सायली अर्जुनला म्हणते, उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. उद्या मला माझं कुटुंब परत मिळणार आहे, मला माझं अस्तित्व पुन्हा एकदा मिळणार आहे, मीच तन्वी आहे हे सिद्ध होणार आहे, सगळ्यांना कळणार आहे. तर दुसरीकडे राकेश आता प्रियाला भेटण्यासाठी आलेला असतो. राकेश प्रियाला म्हणतो, एक मोठा घोळ झालाय, सायलीला कळलंय की तीच तन्वी आहे, परंतु आता हे सत्य सायली आणि अर्जुनला घरच्या सगळ्यांना सांगायचे आहे, परंतु हे सांगत असताना मला आता त्यांना खोट पाडायचे आहे. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुनने सर्वांनाच एकत्र बोलावलेलं असतं. आता अर्जुन पडद्यामागे एक फोटो ठेवतो आणि म्हणू लागतो, आणि तो फोटो सर्वांना दाखवत म्हणतो, ही आहे आपली लहानपणीची तन्वी आणि ज्या तन्वीची आपण गेली कित्येक वर्ष आतुरतेने वाट पाहतोय. ती तन्वी दुसरी तिसरी कोणी नाही, तर सायलीच आपली तन्वी आहे. आता सायलीने लहानपणीच्या तन्वीप्रमाणेच ड्रेस घातलेला असतो. आता मात्र हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो. आता या सगळ्यात राकेश नक्की कसा काय डाव टाकेल आणि या सगळ्यात सायलीच अस्तित्व पुन्हा एकदा पुसला जाईल का? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.